पुण्यामधील बिल्डर पुत्र पोर्श दुहेरी बळी प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे। अल्पवयीन आरोपी बालहक्क न्यायालयामध्ये हजर झालेला आहे। बालहक्क न्याय मंडळासमोर आता सध्या सुनावणी सुरू आहे अशी महत्त्वाची अपडेट समोर येते। तर आरोपीला बालहक्क न्यायालयामध्ये हजर केलं गेलंय तेव्हाची दृश्य आपण बघतोय। तर आता सध्या बालहक्क न्याय मंडळासमोर ही सुनावणी सुरू असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आत्ताच्या या सुनावणीमधून नेमकं काय समोर येतं आपल्याला बघावं लागेल। प्रतिनिधी सचिन चपळगावकर सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। सचिन, साधारणपणे कधी या सुनावणीला सुरुवात झाली आहे, किती वेळापासून ही सुनावणी सुरू आहे आणि आजच्या सुनावणीमध्ये काय महत्त्वाचे मुद्दे असतील ज्यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल? सचिन। गुरु, अगदी बरोबर आहे। काल देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत ते आले होते, त्यांनी पोलिसांची सर्व जी या ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते त्याची माहिती घेतली। त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की उद्या कोर्टाचा एक निकाल येऊ शकतो जो सर्वांसाठी महत्त्वाचा असेल। तर त्या पद्धतीने आता त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि नक्कीच गुरु जी सुनावणी आहे ती चालू झालेली आहे। आता गुरु आपल्याला बघावं लागणार आहे की निकाल नेमका काय येत होते। पण त्याचबरोबर आज अनेक गोष्टी या प्रकरणामध्ये याच्याशी संलग्न असलेल्या घटना घडल्यात, ज्यामध्ये आता जो त्याचा वडील आहेत या मुलाचे त्याला सुद्धा कोर्टामध्ये आता हजर करण्यात येणार आहे। त्याचबरोबर जे 2 पब आहेत ते सुद्धा आता पाडण्यात आलेले आहेत आणि अशा अनेक कारवाया आता याच्याशी संलग्न असलेल्या सुरू झाल्या आहेत। पण गुरु, एक धक्कादायक बाब यामध्ये अजून एक समोर आलेली आहे की अजय भोसले यांच्यावर 2009 साली जो गोळीबार झाला होता त्यामध्ये सुद्धा ह्याच कुटुंबियांचा हात असल्याचं समोर आलेलं आहे। म्हणजे एका अपघातामुळे अनेक गोष्टी ह्या समोर आलेल्या आहेत आणि आता कारवाईची जी ऍक्शन मोड आहे तो मात्र आता मोठ्या प्रमाणात सुरुवात झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। गुरु सचिन, आता प्रत्यक्षामध्ये सुनावणी सुरू आहे, तेव्हा या सुनावणीमध्ये आज होत असलेल्या या सुनावणीमध्ये नेमके असे कोणते मुद्दे आहेत ज्यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल? अगदी बरोबर आहे का देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की गुन्हा दाखल करताना त्याला ॲडल्ट गृहीत धरून त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित होतं, पण कोर्टाने ते मान्य केलं नव्हतं। त्यावर सुद्धा आज सुनावणी होणं अपेक्षित आहे। त्याचप्रमाणे कोर्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा उहापोह झालाय, त्यानंतर जो व्हिडिओज व्हायरल झालेत त्यामुळे आता कोर्ट नेमकं काय ऍक्शन घेतं हे बघणं आता सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर नवे काही जे काही पुरावे समोर आलेले आहेत त्याविषयी आज कोर्ट नेमकं काय भाष्य करतं, त्याला कसं ग्राह्य धरलं जातं हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद सचिन, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। पुढे जाऊया तर या अपघातावरती काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी काय म्हटलंय बघूयात। त्यांनी चांगलं काम केलं असेल तर तो बिल्डरचा मुलगा हा सुटला नसता। जे 2 तरुण हे नागबळी गेले, यांच्या उत्मात आणि दारू आणि पैसा ह्याच्या जोरावर त्यांना लाल कार्पेट टाकून पोलिसांनी घरी पिझ्झा पार्टी करून पाठवलं। कोर्टाने निबंध लिहायला लावला। अरे काय चाललंय, निबंध लिहितात, कोण धडे लिहितात, अरे असली कुठे सजा असते का? 1-2 कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि याला निबंध लिहायला लावतात कोर्टामध्ये। कसली पद्धत आहे ही? पद्धतच कळली नाही, न्याय यंत्रणाच कळली नाही। आणि याच्यामध्ये सुट्टीच्या कोर्टामध्ये जाऊन घरी जाऊन तुम्ही त्याचा जामीन घेताय, अरे चाललंय काय?